पालघर जिल्ह्यातल्या पूर्व वसई भागामधलं जे कॉन्व्हेंट स्कूल आहे, होली फॅमिली कॉन्व्हेंट स्कूल, या शाळेमध्ये 31 डिसेंबरच्या निमित्ताने स्नेह संमेलनामध्ये येशूच्या स्पर्शाने आंधळाला दिसायला लागलं, त्या ठिकाणी लंगडा चालायला लागला, अशा प्रकारचे चमत्कार दाखवून त्या ठिकाणी अंधश्रद्धांचा प्रचार आणि प्रसारच केला जातो आहे. वास्तविक पाहता या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धांच्या संदर्भातला अनिष्ट आणि अघोरी प्रथा, जादूटोना विरोधी कायदा लागू आहे. त्याचबरोबर विज्ञानाला पूरक नसलेल्या गोष्टी त्या ठिकाणी दाखवणं, असे चमत्कार दाखवणं, यासाठी ड्रग्ज अँड रेमेडीज ऍक्ट महाराष्ट्रामध्ये लागू आहे. असं असताना सुद्धा या गोष्टी का केल्या जात आहेत? या कॉन्व्हेंट शाळेच्या प्राध्यापकांवरती, प्राचार्यांवरती, शिक्षकांवरती कारवाई होणं आवश्यक आहे. त्याचबरोबर अन्य शाळांमध्ये जर असं कुठं होत असेल तर त्या संदर्भात सुद्धा कार्यवाही झाली पाहिजे, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने त्या ठिकाणचे जे पोलीस उपायुक्त आहेत यांच्याकडे केलेली आहे. आणि लवकरात लवकर या सर्व प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे आणि संबंधित शिक्षकांवरती, प्राचार्यांवरती कारवाई झाली पाहिजे. यामधनं या गोष्टी दाखवून एक प्रकारे ख्रिश्चन धर्माचा प्रचार प्रसारच होतो आहे. धर्मांतरणासाठी प्रवृत्त केलं जात आहे का, याही प्रकारच्या गोष्टी घडतायत का, याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी या ठिकाणी आम्ही करतो आहोत. नमस्कार.